रवींद्र चव्हाणांमुळे सरकार अडचणीत, शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। सुरुवात शिवसेनेनं केली, आता तक्रार कशाला, तुम्ही केलं की योग्य आणि भाजपानं केलं की चूक कसं, मुख्यमंत्री फडणवीसांनी शिवसेना मंत्र्यांना दिलं उत्तर। शिवसेना मंत्र्यांचा कॅबिनेटवर बहिष्कार, शिवसेनेचे मंत्री मंत्रालयातच मात्र कॅबिनेटला गैरहजर। मंत्री प्रचारात असल्यानं गैरहजर, महायुतीमध्ये वाद नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण। तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार नाही तर कोणाकडे करणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा सवाल। पुण्यातला आमिडिया कंपनीचा जमीन व्यवहार अजूनही रद्द नाहीच, पार्थ पवार आणि सहकार्यांना नियमानुसार मुदतवाढ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानिया आक्रमक, मुंढवामधील वादग्रस्त जमिनीची केली पाहणी, अजित पवारांच्या राजीनाम्याचीही केली मागणी। अनमोल म्हात्रे यांचा भाजपात प्रवेश, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश। महाडचे मुसलमान शिवसेनेत, भाजपासोबत गेल्यानं मुसलमान अजित पवारांवर नाराज, शिवसेनेचा महाडमध्ये राष्ट्रवादीला धक्का। स्थानिक निवडणुकांमध्ये 50% जास्त आरक्षण देऊ नये, अन्यथा निवडणुका स्थगित करणार, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश। राष्ट्रवादी नेते नवाब मलिकांना विशेष कोर्टाचा दणका, मलिकांविरोधात कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित। सीएनजी पुरवठा थांबण्यामागे घातपात, सीएनजी वाहिनीला अज्ञातानं छिद्र पाडले, महानगर गॅस कंपनीचं वक्तव्य। महामुंबईमध्ये सीएनजी पुरवठा कोलमडला, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह रिक्षा टॅक्सी सेवा गडबडली। दादा भुसे यांचा कट्टर विरोधक भाजपात, मालेगावच्या राजकारणाला नववळण, भाजपाचा एकाच वेळेला शिंदे आणि ठाकरेंना दणका। धाराशिवच्या परंडा नगरपालिकेमध्ये 2 गटात दगडफेक, शिवसेना उमेदवाराच्या अर्जावर आक्षेप घेतल्यानं झाला गोंधळ। भंडाऱ्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं, मोहाडीमधील जांभोरा ते बोरगाव रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह। इंग्रजीमध्ये बोलत ओमर करून दहशतवादाचे समर्थन, सुशिक्षित मुसलमानांकडून घडतोय पांढरपेशा दहशतवाद, आत्मघाती हल्ल्याचं समर्थन करतानाचा व्हिडिओ समोर। दिल्ली स्फोट प्रकरणात आरोपी उमरच्या एका साथीदाराला अटक, जसीर बिलाल वाणी उर्फ दानिशला श्रीनगरमधून अटक। चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याच आरोपींना जामीन देऊ नका, डिजिटल अरेस्ट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। किल्ले रायगडावर कचरा टाकणाऱ्यांवर प्रवीण तरडे संतापले, रायगडावर कचरा टाकणाऱ्यांना प्रवीण तरडेंनी सुनावलं। मोसंबीला योग्य भाव न मिळाल्यानं शेतकरी नाराज, 1000 मोसंबीच्या झाडावर फिरवला जेसीबी, शासनानं हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी।